मागणी आहे? आमची मागणी हीच आहे, कोण तो जोशी आहे, भैया जोशी, त्याला तुम्ही तात्काळ अटक करा. कारण की हा माणूस हा नालायक माणूस आहे, नालायक कातडीचा हा माणूस आहे. आणि हा माणूस डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये वक्तव्य करतो की गरजेची नाही मराठी. मला फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, तुम्ही मुंबईमध्ये मराठी भाषा भवन होत होतं, ते महाविकास आघाडी सरकारने त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं होतं. तुम्ही त्याला देखील स्थगिती दिलेली आहे. तुम्ही काय करताय नेमकं? तुम्ही मराठी भाषेला, मराठी माणसाला तुम्हाला मुंबईमध्ये टिकून द्यायचंय का नाही, हे फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे. या ठिकाणी महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा, मराठी भाषेचा अपमान जर होत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष अजिबात शांत बसणार नाही. जशाच तसे उत्तर त्या जोशा भडव्याला आम्ही देऊ. त्यांनी फक्त पुण्यात येऊन दाखवावं. आम्ही त्याचं काय करायचंय, काळ वाटू आम्ही करून दाखवू. भैयाजी जोशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तुम्ही जोडे मारलेले आहेत, गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय? गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या भैया जोशीवरती, का नाही झाला पाहिजे? अहो, या महाराष्ट्रासाठी 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे. हा महाराष्ट्र हा लढून मिळवलेला आहे. हा लेचापेचांचा महाराष्ट्र नाहीये, हा लढून मिळवलेला महाराष्ट्र आहे. आणि या ठिकाणी हा येऊन, हा जोशी, हा संघाचा माणूस, नालायक माणूस, नीच माणूस, हा बोलतो गरज नाहीये, गरजेची नाहीये मराठी महाराष्ट्रामध्ये. मग काय तुझ्या घरामध्ये गरजेची आहे का या गोष्टी? काय बोलतोय तू? कुणासाठी बोलतोय तू? या ठिकाणी पुन्हा जर त्या माणसाने असं वक्तव्य केलं तर आम्ही त्याला सोडणार नाही. आणि आमची मागणी आहे त्या भैया जोशीला, त्यांनी लवकरात लवकर माफी मागायची आणि त्याचं समर्थन मग कुणीही करायचं नाही. एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान होत असेल तर आम्ही ते अजिबात सहन करणार नाही. आपण पाहतोय की ठाकरेच्या जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य दायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.